पुणे शहर शिक्षण, व्यवसाय आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखलं जाणारं शहर. याच पुण्यात राहत होता केतन अग्रवाल, एक तरुण, महत्त्वाकांक्षी, कुटुंबाच्या व्यवसायात मदत करणारा, भविष्याबद्दल मोठी स्वप्न पाहणारा मुलगा. त्याचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. कुटुंब श्रीमंत होतं, व्यवसायही मजबूत होता. काही महिन्यात लग्न होणार होतं. त्याच्या आयुष्यात आली होती सिया गोयल. दोघांचा साखरपुडा झाला होता. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सोशल मीडियावर फोटो, पुढील लग्नाची तयारी, भविष्यातील योजना, बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं. पण ज्याला प्रेम समजलं जात होतं त्यामागे कदाचित एक खूप मोठं गुपित लपलं होतं. पडद्यामागे सुरू होतं दुसरंच आयुष्य. पोलीस तपासात पुढे नाव समोर आलं चेतन चौधरी याचं. तपास यंत्रणेच्या मते सिया आणि चेतन एकमेकांच्या जवळ होते. केतन या नात्यांमध्ये अडथळा बनत होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आणि इथेच सुरू झाली एक थरारक कटाची सुरुवात. सुरुवातीला कुणालाच कल्पना नव्हती की काही दिवसांनी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडणार आहे. यात पहिला प्रयत्न केला गेला, पण त्यात त्याचा मृत्यू टळला. तपासात असा दावा समोर आला की ही घटना अचानक घडलेली नव्हती. कथितरित्या मे महिन्याच्या शेवटी पहिला प्रयत्न झाला. एक ट्रिप, एक डोंगर आणि संशयास्पद हालचाली. पण त्या दिवशी काहीतरी चुकलं आणि केतन वाचला. कुणालाही काही कळलं नाही. केतनला वाटलं साधा दिवस होता, पण पोलिसांच्या मते तो पहिला प्रयत्न होता. मग केला गेला दुसरा प्रयत्न. पण आईमुळे तो प्लॅन फसला. काही दिवसांनी पुन्हा प्लॅन बनवला गेला. यावेळी बाहेर जाण्याचा बहाणा तयार झाला, पण अचानक घरातून विरोध झाला. केतनची आई म्हणाली, आज नको, आणि पुन्हा एकदा त्यांचा प्लॅन फसला. कट रचणाऱ्यांना वाट पाहावी लागली. ती तिसऱ्यांदा. गर्दी आडवी आली आणि अधीरताही वाढत होती. पुन्हा एक ठिकाण ठरलं, पण तिथे लोकांची गर्दी होती. काही करणं शक्य नव्हतं. पुन्हा प्लॅन थांबला. जर हे आरोप खरे असतील तर ही घटना अचानक नव्हती, तर वारंवार आखली जात होती. मग आला 18 जून 2026 आणि तो केतनच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. केतनला सांगितलं गेलं की आज आपण फिरायला जाऊया. ठिकाण निवडलं गेलं, लोहगड फोर्ट, इतिहासासाठी प्रसिद्ध. पण त्या दिवशी एक वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येणार होतं. दोघेही निघाले. रस्त्यात बोलणं, प्रवास, सामान्य वातावरण. केतनला अजूनही कल्पना नव्हती की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास आहे. अजून एक व्यक्ती पण लपून होती, ती चेतन चौधरी. तपासात पोलिसांनी सांगितलं की चेतन वेगळ्या मार्गाने निघाला होता त्या दिवशी. कार नाही, बाईकने, कारण टोल कॅमेरामध्ये नंबर येऊ नये म्हणून. मोबाईलही स्वतःचा नव्हता. स्वतःचा फोनही दुसरीकडे ठेवला होता. दुसरा फोन सोबत घेतला, लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून, असा पोलिसांचा दावा आहे. इथेच लोकांना पहिला मोठा धक्का बसला. ही घटना जर खरी असेल तर नियोजन खूप खोलवर झालं होतं. किल्ल्यावरचा शांत क्षण. लोहगडावर वातावरण शांत होतं. पर्यटक होते, वारा होता, फोटो काढले गेले. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. केतन पूर्णपणे निर्धास्त होता. तो त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबर होता. त्याला कसला संशय असणार? तो एक गुप्त सिग्नल होतं. पोलीस तपासातील सर्वात चर्चेचा भाग म्हणजे तपासानुसार आधीच एक संकेत ठरवण्यात आला होता. योग्य क्षण आल्यावर सियाने खाली बसण्याचा किंवा शूलेस बांधण्याचा इशारा दिला, असा पोलिसांचा दावा आहे. लपून बसलेला चेतन पुढे आला. क्षणभरातच सगळं बदललं. केतनला दरीच्या दिशेने ढकललं गेलं, असा आरोप आहे. 1 सेकंद, फक्त 1 सेकंद, आणि एक कुटुंबाचं आयुष्य सुटलं. पण सुरुवातीला सर्वांना वाटलं अपघात नाही, हा घातपात नाही तर अपघातच आहे. ट्रॅकिंग करताना पाय घसरला. कुटुंब हादरलं. सगळ्यांनी ही दुर्घटना मांडली. पोलिसांकडे सुरुवातीला ॲक्सिडेंटल फॉल म्हणून काहीच माहिती नव्हती. प्रकरण तिथेच संपलं असतं, पण नशिबाने एक वेगळंच वळण घेतलं.
बहिणीला काहीतरी चुकीचं वाटलं. केतनच्या कुटुंबाला काही गोष्टी जुळत नव्हत्या, विशेषतः बहिणीला. तिला प्रश्न पडले, घटनास्थळी नेमकं काय घडलं? प्रतिक्रिया विचित्र का होत्या? काही गोष्टी सांगितलेल्या आणि प्रत्यक्ष माहिती वेगळी का होती? हे प्रश्न पोलिसांपर्यंत पोहोचले आणि मग तपासाची दिशाच बदलली. अपघात की हत्या हा संशय आला. गुगल सर्च हिस्ट्रीने दिला मोठा धक्का. डिजिटल तपास सुरू झाला. फोन, मेसेजेस, ऑनलाईन सर्चेस आणि पोलिसांच्या मते काही धक्कादायक शोध समोर आले. कथितरित्या शोधले गेलेले विषय. विष देऊन मारता येईल का? अपघातासारखा मृत्यू कसा दाखवता येईल? कुठून ढकलल्यावर अपघात वाटेल? लोकांना विश्वास बसत नव्हता. हे जर खरं असेल तर सर्व काही आधीपासूनच ठरलेलं होतं. आणखी एक विचित्र गोष्ट, सराव. तपासात असंही समोर आलं की कथित आरोपी आधीही त्या जागेवर गेले होते, कारण त्या जागेची पाहणी करायची होती. कोणत्या ठिकाणावरून घटना घडवली तर अपघात वाटेल याचा अंदाज त्यांना घ्यायचा होता. ही माहिती बाहेर येताच केस देशभर चर्चेत आली. काली ट्रिपचं रहस्य. नवीन तपासात एक वेगळाच मुद्दा समोर आला. मीडिया रिपोर्टनुसार एक परदेश प्रवासाबाबत वाद झाले होते. पासपोर्ट, ट्रिप प्लॅन आणि त्यातून झालेली भांडणं, असे काही तपशील चौकशीत चर्चेत आले. हे ऐकून लोक अजूनच गोंधळले, कारण प्रत्येक दिवशी नवा ट्विस्ट येत होता. पोलिसांनी पुन्हा नेलं घटनास्थळी. काही दिवसांनी आरोपींना पुन्हा लोहगड फोर्ट येथे नेण्यात आलं. क्राईम सीन क्रिएशन करण्यात आलं. एक डमी आणली गेली. पोलिसांनी पूर्ण घटना पुन्हा उभी केली. नेमकं कोण कुठं उभं होतं, कोण कुठून आलं होतं आणि कसा पडला होता आणि काय घडलं होतं, हे कोर्टासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. आता कोर्टात नवीनच खेळ चालू झाला. प्रकरण जसं जसं कोर्टात गेलं तसे तसे वेगवेगळे दावे सुरू झाले. काही रिपोर्टनुसार दोन्ही आरोपी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्याने प्लॅन केला नाही, तिने सांगितलं काय खरं आणि काय खोटं ते आता न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल. आई वडिलांचा आक्रोश तो बघा. केतनच्या कुटुंबाने सार्वजनिकरित्या कठोर शिक्षा मागितली. पुण्यात कॅन्डल मार्च निघाला. लोक मोठ्या संख्येने जमा झाले. एका तरुणाचा मृत्यू असा एक केस नव्हती, तो न्यायासाठीचा आवाज झाला होता. या केसने लोकांना हादरवलं, कारण इथे लोकांनी पाहिलं विश्वास, प्रेम, साखरपुडा आणि भविष्याची स्वप्न, आणि त्याच स्वप्नाच्या मागे लपलेला कथित कट. एका व्यक्तीला शेवटपर्यंत कदाचित कल्पनाही नव्हती, ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याच्या भोवती असं संकट उभं होतं. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.